हॅलो नमस्कार, मी स्वराली. माझ्या स्वराली किचन्स रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी पनीर चिली बनवणार आहे. पहिल्यांदाच बनवले घरामध्ये. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे. असे चौकोनी तुकडे करून घेतले. त्याच्यानंतर 1 चमचा मिरची पावडर, पाव चमचा काली मिरी पावडर, चवीनुसार मीठ. तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर 2 चमचे मी ते कॉर्नफ्लॉवर टाकले. तुम्ही कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मिक्स करून टाकू शकता. थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंच टाकायचं. त्याच्यानंतर मी पनीरचे तुकडे तळण्यासाठी तेल गरम करून घेतले. मध्यम तेल गरम केले, जास्त कडक पण नाही आणि कमी पण नाही. कमी तेल गरम असलं तर काय होते, पनीरचे तुकडे चिटकतात आणि तुटून पण जातात. त्याच्यामुळे मध्यम असावं. आणि आपण जेव्हा पनीरचे तुकडे तळत असतो तेव्हा गॅस मंद किंवा मीडियम आचेवरती असावा. अशा प्रकारे मी सगळे पनीरचे तुकडे तळून घेतले. नंतर एका कढईमध्ये तेल, 1 चमचा लसूण, 1 चमचा अद्रक, 1 चमचा मिरची बारीक कापून घेतले. ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. त्याच्यानंतर कांदा, तो सुद्धा चौकोनी कापला आहे आणि त्याचे एक पीसेस बाजूला केलेत. त्याच्यानंतर 1 कॅप्सिकम, तो सुद्धा चौकोनी कापला आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित फास्ट गॅसवरती फ्राय करायचं. त्याच्यानंतर 1 चमचा मी सोया सॉस घातले. त्याच्यामध्ये 2 चमचे रेड चिली सॉस. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात हे सॉसेस टाकल्यानंतरसुद्धा फास्ट गॅसवरती मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर मी इथे 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतले. त्याच्यामध्ये पाणी ॲड केले थोडंसं आणि त्याची पिवळी तयार करून घेतले. गुठल्या सगळ्या मोडून घ्यायच्या. नंतर कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि 2 मिनटं फास्ट गॅसवरती मिक्स करायचं. मला इथे ग्रेव्ही घट्ट वाटत होती, त्याच्यामुळे मी इथे थोडंसं पाणी ॲड केले आणि थोडी ग्रेव्ही पातळ केली. त्याच्यानंतर जे पनीर तळून ठेवले होते ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि 2 मिनटं फास्ट गॅसवरती मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित असे. तुम्हाला माहिती आहे का, चायनीजचे पदार्थ बनवताना गॅस फास्ट का ठेवला जातो? कारण भाज्यांचा रंग आणि कडकपणा चांगला राहतो आणि जर गॅस लो असला तर भाज्यांना पाणी सुटू शकतो. त्याच्यामुळे गॅस फास्ट ठेवला जातो. आणि दुसरं एक कारण, चायनीजचे जे सॉसेस असतात ना त्याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण असते. हाय फ्लेममुळे काय होतं, पाण्याची लगेच वाफ होते आणि ती उडून जाते. त्याच्यामुळे चायनीजचे पदार्थ करताना गॅसचा फ्लेम फास्ट ठेवला जातो. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू. स्वतःची काळजी घ्या.